नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते. येत्या 15 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीला समर्पित असतात. या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. या कालावधीमध्ये काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची असते. यंदा नवरात्री 15 ऑक्टोबरला सुरू होत असून ती 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा असणार आहे. नवरात्रीच्या कालामध्ये लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करत असतात. जसे की घर स्वच्छ केलं जातं, सजावट केली जाते. तर स्वच्छते शिवाय भक्तीचं फळ हे मिळत नसतं. त्यामुळे घटस्थापना करण्याआधी घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर बघा, गावाकडे असो किंवा सगळेच महिला आपली पितृतिथी होऊन गेली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत असते. संपूर्ण घर आणि घराभोवतालचा परिसर हा स्वच्छ केला जातो. त्याचबरोबर घरातील जे जाळे जळमटे असतात ते काढली जातात, भांडी घासली जातात, त्याचबरोबर कपडे देखील धुतली जातात. अंथरूण पांघरून घ्यायची जे कपडे असतात, ब्लँकेट्स, रगा वगैरे त्या सुद्धा धुतल्या जातात. अत्यंत बारकाईने नवरात्रीच्या दिवसामध्ये ही स्वच्छता आपल्याला करून घ्यायची असते. म्हणजेच नवरात्र सुरू होण्याआधीच आपल्याला ही सर्व स्वच्छता करून दुर्गा मातेच्या आगमनाची तयारी करायची असते. तर नवरात्रीत साफसफाई करताना काही खास गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायच्या असतात. नवरात्रीच्या काळात या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. तर कोणत्या वस्तू आहेत त्याविषयीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा देवी तब्बल 9 दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करते. अगदी सूक्ष्म रूपामध्ये ही देवी 9 दिवसांमध्ये आपल्या घरात वास करत असते. देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची असते. जसे की बघा, तुम्ही जर अंडी खात असाल तर तुम्ही अंडी आधीच घरामध्ये आणून ठेवलेली असेल फ्रीजमध्ये, तर ते नवरात्र सुरू होण्यापूर्वीच तुम्ही ती संपवायची आहे किंवा त्याची विल्हेवाट तुम्ही लावायची आहे. काही लोकांना सवय असते की ते मांस किंवा मासे वगैरे फ्रोझन करून ठेवत असतात फ्रीजमध्ये, तर ते देखील तुम्हाला संपवून टाकायचं आहे किंवा त्याची विल्हेवाट लावायची आहे. तर या ज्या मांसाहारी गोष्टी आहेत त्या तुम्ही नवरात्री सुरू होण्यापूर्वीच फ्रीजमधून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायला हवी, जेणेकरून घरातील वातावरण हे एकदम सकारात्मक राहील. घराची साफसफाई करताना आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे, ती म्हणजे जर घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा देवाचा फोटो असेल किंवा देवाचं तुमच्याकडे चित्र असेल किंवा देवांचे टाक असतील की ज्यांना छिद्र पडलेले आहेत, हे ज्या अशा मूर्ती, चित्र किंवा टाक असतील ते नवरात्र सुरू होण्याआधीच तुम्हाला घराबाहेर काढायचे आहेत. तर घराबाहेर काढायचे आहे याचा अर्थ असा होतो की त्याचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे. तर वाहते पाण्यामध्ये तुम्ही ते मूर्ती, फोटो किंवा टाक किंवा जे काही चित्र वगैरे असतील देवांचे ते तुम्हाला विसर्जित करायचे आहे. याने काय होतं तर वास्तुदोष हा कमी होतो आणि जी पॉझिटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये निर्माण होत असते. तर बऱ्याच महिलांना सवय असते की तुटकी फुटकी जी भांडी असते किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात का ज्या आपल्या उपयोगात नसतात तरी देखील ते सांभाळून ठेवण्याची, परंतु तुम्ही नवरात्रीची साफसफाई करताना तर ह्या जी तुटकी फुटकी भांडी असेल किंवा काचेच्या बरण्या असतील की ज्याची झाकणी खराब झालेली आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा मग तुमचे जे फाटलेले चप्पल, बूट, या गोष्टी देखील तुम्हाला नवरात्रीच्या आधीच घरातून बाहेर काढायच्या आहेत. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात असं मानलं जातं. तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही आवर्जून घराबाहेर काढा. ज्या तुम्ही भंगारामध्ये देऊ शकतात त्या भंगारामध्ये द्या. तुटक्या फुटक्या भांडे आहेत त्याची देखील तुम्ही विल्हेवाट लावा. त्याचबरोबर ज्या चप्पल असतील, बूट असतील जे खराब झालेले आहेत किंवा आपल्या पायाला ते येत नाहीत त्या देखील तुम्ही इतरांना देऊ शकता किंवा जास्तच खराब झाले असतील तर ते तुम्ही जाळून टाकू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आवर्जून करायच्या आहेत. याने काय होईल तर घरामध्ये जी नकारात्मकता असेल ती दूर होईल आणि सकारात्मक एनर्जी जी असते ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. पुढचं एक काम आपल्याला असं करायचं आहे. तर बघा, जी तुमची पूजेची खोली असेल किंवा देवघर असेल तर देवघरामध्ये आपण काही इतर ज्या पूजा केलेल्या असतील त्याचे काही सामान ठेवलेलं असेल, जसं की वटीचं सामान किंवा खारीक, तांदूळ, ह्या ज्या पूजेच्या वस्तू असतील की ज्या पूजेमध्ये वापरलेल्या आहेत, त्याचबरोबर शिळी फुले, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देखील तुम्हाला घरातून काढून टाकायच्या आहेत किंवा विसर्जित करायच्या आहेत. तसं केल्याने नकारात्मक एनर्जी देखील दूर होत असते.
त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये जर तुटलेलं घड्याळ असेल किंवा बंद पडलेलं घड्याळ असेल की ज्याचा आपल्याला उपयोगच नाहीये, तर ते घड्याळ देखील तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे. ते तुम्ही भंगारामध्ये देऊ शकता. तर घरात बंद घड्याळ असणं देखील अशुभ मानलं जातं. ते प्रगतीमध्ये अडथळा आणतं आणि वाईट वेळ देखील आणतं असं मानलं जातं. तर तुटलेले घड्याळ तुम्ही घराबाहेर काढू शकता आणि जर बंद पडलेलं घड्याळ असेल तर त्याला नवीन सेल टाकून ते घड्याळ तुम्ही चालू करू शकता. त्याचबरोबर बघा, घराच्या स्वयंपाकघरामध्ये खराब झालेली लोणची किंवा इतर अन्नपदार्थ किंवा वाळवण्यातील कुठला पदार्थ की जो खराब झालेला आहे ते तुम्ही घरातून काढून टाका. खराब अन्नपदार्थ घरात ठेवल्यास दुर्गा देवी नाराज होत असते असं मानलं जातं. तर या नियमाचं देखील पालन तुम्हाला अगदी कटाक्षाने करायचं आहे. त्याचबरोबर बघा, जे पुढचा नियम आहे तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर घरात कुठेही अंधार असेल किंवा पुरेसा प्रकाश नसेल तर ते अशुभ मानलं जातं. नवरात्री सुरू होण्याआधी संपूर्ण घर प्रकाशानं उजळून निघेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कुटुंबाच्या सुखसमृद्धीच्या दृष्टीनं घरात अंधार हे खूप अशुभ मानलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला घरात पुरेसा प्रकाश येईल याची काळजी घ्यायची आहे. त्याची तरतूद तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर बघा, घरामध्ये जर तुटलेल्या काचा असतील किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होत असते. त्यामुळे आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते. म्हणूनच नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या ज्या वस्तू असतील, ज्या की आपल्याला सवय असते आवर्जून सांभाळून ठेवण्याची, तर त्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही आवर्जून घराबाहेर काढा. आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की आपल्याला कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत. तसेच या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टींची किंवा काही वस्तूंची खरेदी देखील करायची आहे की जी खरेदी करून घरी आणणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धीही वाढत असते. तर चला जाणून घेऊयात याच वस्तूंबद्दल. तर बघा, कलश हे शुभाचे प्रतीक मानले जाते आणि नवरात्रीची सुरुवातही कलशाच्या स्थापनेनेच होते. अशा परिस्थितीमध्ये शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही कलश तुमच्या घरी आणलाच पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मातीचा, पितळेचा, चांदीचा कलश तुम्ही घरी आणू शकता. तर बघा, नवरात्री माता दुर्गाला समर्पित आहे. अशा स्थितीत या नवरात्रीत आपल्या देवघरात ठेवण्यासाठी माता दुर्गेची मूर्ती देखील तुम्ही विकत आणून तिची विधिवत पूजा करू शकता. नवरात्रीनंतरही या मूर्तीची पूजा आपल्याला करत राहायची आहे. यामुळे देवीचा आशीर्वाद हा आपल्यावर राहत असतो. यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पावलांचे ठसे देखील तुम्ही विकत घेऊन आपल्या घरी आणून त्यांची पूजा करू शकता. देवीच्या पावलांचे ठसे अतिशय शुभ मानले जातात. त्यांचे पूजन केल्याने घरात शुभता कायम राहत असते. पण लक्षात ठेवा की देवीच्या पावलांचे ठसे जमिनीवर ठेवू नयेत. असे केल्याने तुमच्या घरातील मंडळींचे पाय त्यावर पडतात आणि त्यामुळे देवीचा अपमान होत असतो. त्यामुळे पूजास्थळाजवळ देवीचे पावले तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर उंबरठ्यावर देवीचे पावले ठेवणार असाल तर उंबरठ्याच्या कडेला तुम्ही ठेवू शकता. म्हणजे त्यावर कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला ते देवीचे जे पावले असतील ते तुम्ही उंबरठ्यावर दोन्ही साईडला तुम्ही हे स्थापित करू शकता. वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणताही धार्मिक ग्रंथ जर फाटलेला असेल तर तो नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा. तर या सर्व गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत की ज्या आपल्याला आवर्जून करायच्या. त्याचबरोबर बघा, तुम्ही स्त्रीयंत्र देखील घरी आणून त्याची स्थापना करू शकता आपल्या देवघरामध्ये. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी नाही आणलं तरी चालेल, परंतु ज्यांच्याकडे अजूनही स्त्रीयंत्र नसेल त्यांनी या नवरात्रीमध्ये आवर्जून स्त्रीयंत्र घरी आणा आणि त्याची विधिवत पूजा करून ते तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा. आणि त्याचबरोबर तुम्ही कायमच त्याची पूजा करू शकता. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नवरात्रीमध्ये आणल्या तर खूप शुभ मानलं जातं आणि त्याचं शुभ फळ देखील आपल्याला मिळत असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.